Hello, hello. This is the My Artifact episode number 2069. आजची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:15 झाले. काय होते की माणसाला जगासाठी अन्न, वस्त्र, निवारा, दॅट्स द बेसिक थिंग. या बट आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे 2020 मध्ये जेवण किंवा अन्न भेटणं इट्स काइंड ऑफ हे होऊन जाते. मी ऍव्हरेजली घेत आहे या, म्हणजे मी एकदम बेकारांचा वगैरे विचार नाही करून राहिलाय. या म्हणजे एक ऍव्हरेज व्यक्ती पण ऍटलिस्ट तरी खात आहे 2 टाइमचं. किंवा समजा जर एखादी नॉर्मल व्यक्ती घ्या, ओके, जे म्हणजे जस्ट लाईक माझ्यासारखाच आहे, ओके, तर त्याला 2 टाइमचं खायला भेटत आहे, म्हणजे अन्न. वस्त्र म्हणजे कपडे भेटून राहिले, वस्त्रचं कम्प्लीट होत आहे. निवारा याने वडिलांचं घर आहे निवारा. या बट तरीही व्यक्ती खुश का नाही राहत? यामुळे जगण्यासाठी अशी 3 व्यक्तीची गरज आहे, 3 गोष्टीची गरज आहे. तरीही समथिंग लाईक दॅट की कुछ ना कुछ कम लग रहा है. व्हॉट इज दॅट? माणसाला जगण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असते एकच गोष्ट, बहुत जास्त इम्पॉर्टंट असते. या समजा जर ती गोष्ट असेल ना, तर तुमच्यापेक्षा ऍटलिस्ट तरी फक्त वस्त्र पाहिजे, अन्न आणि निवारा नसलाय ना तरी तुम्ही जगता. आणि दॅट थिंग इज दॅट की जगण्यासाठी रिझन. या म्हणजे कधी कधी रिझन हे खूप इम्पॉर्टंट असते जगण्यासाठी. या म्हणजे व्हाय वी आर लिव्हिंग फॉर, म्हणजे कशासाठी जगत आहे. अशासाठी नाही की जस्ट लाईक एव्हरीडे मला उठायचं आहे, ऑफिसमध्ये जायचं आहे, काम करायचं आहे. या इट इज काइंड ऑफ लाईक अ जगण्याचं रिझन. या मी असा एक व्यक्ती घेतो जो रिटायर झालाय, ओके, आणि त्याला आता कशी काम नाही आहे आणि तो दिवसभर बसून आहे. त्याला सगळं काही भेटत आहे, या जेवण, अन्न, वस्त्र सगळं काही भेटत आहे, पैसा पण आहे. यस, पण त्याच्याकडे जगण्यासाठी काही रिझन नाही. ते ही वॉज ट्राय टू फाइंडिंग अ रिझन. म्हणजे ते अगोदरची म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. दिमाग पूर्ण खाली आहे, काहीच काम नाही सुरू, नथिंग एल्स. म्हणजे टीव्ही पाहताय विदाऊट ए रिझन, अँड देन त्याच्यानंतर मोबाईल पाहताय विदाऊट ए रिझन. फोर्सफुली स्वतःला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करताय, फोर्सफुली झोपून राहिलाय, जरी झोप लागत नाही तरी झोपण्याचा प्रयत्न करताय. इज दिस बिकॉज ऑफ दॅट? हे अशामुळे होत आहे कारण तुमच्यापाशी रिझन नाही आहे. मी असं म्हणतो की माझ्या लाईफमध्ये अशी गोष्ट कधीच नाही व्हायला पाहिजे. एक टाइमचं मी जेवण नाही खाणार, ही पण लागेच तर हा कपडे इज एसेन्शियल. या कपडे तर इम्पॉर्टंट आहे, बट इट जस्ट लाईक समज जर मला कुठे राहण्यासाठी घर जरी नाही भेटलं वगैरे, चल कोई बात नाही, बट जगण्यासाठी रिझन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या अँड दॅट इज व्हॉट आय एम फॉर. सो जगण्यासाठी रिझन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटते की सो व्हॉट वी डू नाव, या म्हणजे याच्यासाठी मग आपल्याला काय करावं? वेल, इट जस्ट लाईक दॅट. आपल्यासाठी म्हणजे व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की खूप जण, मी असे खूप जण बघतो ज्यांच्याकडे या साऱ्या गोष्टी नाही आहे, म्हणजे जगण्याचं रिझन. या मी असं म्हणतो की माझ्या लाईफमध्ये असं कधीच नाही व्हायला पाहिजे, जे की आहेच ना म्हणा. ऍक्च्युली मी आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली रेकॉर्ड नाही करणार, बिकॉज ऑफ दॅट आय एम काइंड ऑफ एक प्रकारे डिस्टर्ब होऊन राहिलाय बिकॉज ऑफ दॅट दिस साऊंड. या ऍक्च्युली हा जो साऊंड आहे ना, हा खूप दुरून येत आहे. या बट इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की मी थोड्याशा वरच्या मजल्यावर आहे ना, आणि डिस्टर्बन्स काहीच नाही ड्युरिंग दिस साऊंड, आणि त्या स्पीकरचा आवाज एक्झॅक्टली माझ्या दिशेने आहे. हा बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली फार अवे, बट कसं आहे की डिस्टर्बन्स काही नाही आहे. आणि ऑल्सो जो फ्लो आहे एअरचा, तो पण त्या हवेच्या आवाजाच्या दिशेने आहे. सो मला खूप क्लीन अँड क्लिअर आवाज येऊन राहिलाय.
जेव्हापासून मी या साऱ्या गोष्टीवर थोडं जास्त फोकस झालोय ना, म्हणजे फिल्म मेकिंग, एडिटिंग वगैरे वगैरे, तेव्हापासून मला खूप खऱ्या गोष्टी दिसून राहिल्या. या म्हणजे अगोदर माझा म्हणजे जस्ट लाईक मला 1080p किंवा 720 वगैरे याचा काही फरक पडत नव्हता. या पण आता पडतोय. यस. मला अगोदर आवाज इतका पण फारसा फरक पडत नव्हता. या म्हणजे कधी कधी असं वाटत, हा येत आहे ना आवाज, दॅट इज ओके. या आणि मग तो आवाज कसाही असो. यस. बट आजकाल कसं वाटतंय की आवाज पण चांगला असला पाहिजे, व्हिडिओ क्वालिटी पण चांगली असली पाहिजे. आणि या आय डू मेक अ डिफरन्स बिटवीन द 720 अँड 1080. या इवन 4K. या मोबाईलचा जो इमेज सेन्सर आहे तो फिक्स राहते. ओके. मी का बोलून राहिलो मलाच ना माहित. ऍक्च्युअली तुला आता काय करायचं आहे, ऍक्च्युअली सांगू मला काय करायचं आहे. माझ्यापाशी आफ्टर इफेक्ट डाउनलोड झालाय. ओके. मला ते इन्स्टॉल करायचं आहे. ऑल्सो मी कॅमेरा घेतलाय, आज कॅमेरा आलाय. ओके. तर त्याचे फुटेजेस मला थोडेसे बघायचे आहे, रॉ मधले फुटेजेस कसे काय असते वगैरे वगैरे. ओके. लाईट रूम मध्ये थोडेसे करायचं आहे एडिट वगैरे. ऍक्च्युली मोबाईलवर तर या चांगलं दिसेल, बट ते कसं मला मोठ्या स्क्रीनवर पाहायचं आहे. सो आणि मला थोडंसं फ्लिपकार्टवर हॉट शू पाहावं लागेल, हॉट शू माउंटेड वगैरे. तर समजा जर ते असेल तर आपण मोबाईल आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो आणि त्याप्रमाणे व्हिडिओ आपण तशाप्रमाणे एडिट करू शकतो. या तो मागचा जो ब्लर इफेक्ट वगैरे, इट्स काइंड ऑफ गुड. Whatever. So this is the my 5 episode. I like the manual mode यार. मेरे को मैनुअल मोड पसंद है, बट मॅन्युअल मोड फॉर ISO अँड दिस. या एफ स्टॉप साठी नाही का तू फोकसिंग साठी नाही का तू फोकस व्हीलच वापर. या दॅट्स अ रिअली गुड वे टू दॅट. आणि वन थिंग इज दॅट की छोट्या स्क्रीनवर नाही का फोकस करणं इट्स काइंड ऑफ डिफिकल्ट होऊन जाते. ओके. टू डू दॅट यू नीड ऍटलीस्ट बिगर मॉनिटर. तर माझ्यापाशी हा मोबाईल आहे, तर हा मी मोबाईल ऍज अ कनेक्ट करून आय कॅन डू दॅट. यस. तर यासाठी आपल्याला ते हॉट शू पाहावं लागेल की त्याप्रमाणे होते का नाही. So this is it. This is that. This is the My Artifact episode number 2069. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.